हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहे दाल पालक याची रेसिपी. तर हिवाळ्यामध्ये पालेभाज्या मस्त चविष्ट येतात. तर तुम्ही नक्की हिवाळ्यात पालेभाज्या ज्या काही असतील मेथी, पालक, शेपू वगैरे नक्की जेवणात नेहमी त्याचा आनंद घेत राहा. तर आज आपण बघणार आहे दाल पालक. तर मी अगोदर पालक व्यवस्थित ताजे बारीक बारीक चिरून घेतले. त्यानंतर मी पहिला पालक 10 मिनटं पाण्यात भिजत घातलेली, जेणेकरून त्याची माती सगळी खाली वितळून खाली बसेल. त्यानंतर मी पालक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. नंतर 2 प्रकारच्या मी डाळीचा वापर केलेला आहे, तूर आणि मूग. तुम्ही जी डाळ यूज करता त्या डाळीचा वापर करू शकता. पण तूर आणि मूग हे मस्त चविष्ट लागतात 2 डाळी. त्यानंतर डाळ देखील मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छपणे व्यवस्थित धुवून घेतलेल्या. डाळ व्यवस्थित धुवून झाल्याच्या नंतर कुकरमध्ये डाळी मी टाकून घेतल्या. त्यानंतर तुम्हाला जेवढं अंदाजे पाणी पाहिजे डाळीमध्ये त्या अंदाजे तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता. चवीनुसार मीठ, 1 पळी तेल आणि 2 तमालपत्राची पानं ह्यामध्ये मी टाकून कुकरला 3 ते 4 शिट्या करून घेतलेल्या. डाळ चांगल्या स्मॅश करून घेतल्या. त्यानंतर फोडणीसाठी मी साईडला मसाले काढत होती. तर 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक लांब चिरून घेतल्या. त्यानंतर अद्रकचे 2 छोटे अद्रक घेतले बारीक तुकडे. त्याची साल व्यवस्थित काढून त्याला देखील लांब लांब बारीक चिरून घेतले. त्यानंतर 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या ते देखील लांब लांब बारीक चिरून घेतल्या. लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या ह्या तिन्ही वस्तू मी व्यवस्थित बारीक चिरून घेतल्या. आता फोडणीला साईडला 1 मी टोप मोठा ठेवलेला, त्यात 2 ते 3 तेलाची पळी टाकून घेतली. त्यात जिरा तडतडून घेतला चांगला. तेल गरम झाल्यावर जिरा आणि राई दोन्ही याचा समावेश केला. त्यानंतर 1 छोटीशी दालचिनीचा तुकडा ह्यात टाकून घेतला आणि काही खडा मसाला होता ते यामध्ये टाकून व्यवस्थित तेलात फ्राय केला. त्यानंतर जे आपण बारीक चिरलेली लसूण ही देखील थोडीशी तेलामध्ये फ्राय केली. त्यानंतर जे चिरलेला अद्रक आहे ते देखील तेलात टाकून घेतला. तो देखील चांगला व्यवस्थित मिक्स करून घेतला तेलामध्ये आणि शेवटी मिरच्या तेलामध्ये चांगल्या तडतडून घेतल्या. सर्व गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर 2 बारीक चिरलेला कांदा हा देखील तेलामध्ये आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, जास्त जाळायचा नाही, मीडियम फ्लेमवरती मी सर्व मसाले फ्राय करून घेतलेले आहेत. तर कांदा देखील गोल्डन कलर आलेला आहे. त्यात आता 2 बारीक चिरलेले टोमॅटो आपल्याला टाकून ते देखील चांगले नरम मऊसूत होऊन द्यायचे.
कांदा टॅमॅटो तेलामध्ये चांगला फ्राय झाल्याच्या नंतर जी आपण बारीक चिरलेली पालक आहे ती ह्यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। व्यवस्थित सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला पालक। दोन मिनटं याला आपल्याला झाकण ठेवून पालक व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। स्लो फ्लेमवरती सर्व प्रक्रिया मी करून दाखवलेल्या आहेत। त्यानंतर व्यवस्थित पालक आपली स्मॅश झालेली आहे तेलात। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। डाळीत देखील आपण मिठाचा वापर केलेला। त्यानंतर लाल तिखट मसाला जेवढं तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुमच्या चवीनुसार आणि चिमूटभर हळद, थोडासा जिरा मसाला ह्यामध्ये टाकून घेतलाय आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेत सर्व मसाले। सर्व मसाले मिक्स झाल्याच्या नंतर जी आपण डाळीला शिट्या काढून घेतलेल्या डाळ स्मॅश करून घेतलेली ती ह्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुगंध अफाट मस्त येत होता। तुम्ही नक्की अगदी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा। आपल्या शरीराला देखील मस्त पौष्टिकता असते पालक डाळ। त्यानंतर एक कड आला पाण्याचा, अगोदर मी अजिबात वापर केलेला नाही आणि पाणी थोडंसं 1 वाटी ह्यात मी ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं याला चांगलं शिजवून द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की डाळ पालक मस्त असं घट्टसर झालेलं आहे। शेवटी ह्यावरून मी गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं। आणि झाकण ठेवून 2 मिनटं याला चांगले मस्त मसाले शिजवून घेतलेले। आता आपली डाळ पालक रेसिपी रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत थँक्यू सो मच पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल।